जे लोक म्हातारपणातही संबंध ठेवतात, असे लोक लवकरच आजच या 10 सवयी सोडा, नाहीतर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की वय वाढलं तरीही हृदयाची धडधड अजूनही 25 वर्षांसारखी का वाढते? लोक म्हणतात की वृद्धापकाळात प्रेम आणि जवळीक कमी होते. पण खरं म्हणजे अनेक लोक या वयातही संबंध ठेवतात आणि तसे ठेवायलाच हवेत. पण जर तुम्हाला या वयातही तुमचं रोमँटिक आयुष्य सक्रिय ठेवायचं असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर पुढे त्रास होऊ शकतो. आज आपण याच विषयावर मोकळेपणाने आणि मजेदार पद्धतीने चर्चा करणार आहोत. जे लोक वृद्धापकाळातही संबंध ठेवतात त्यांनी कोणत्या 10 गोष्टी लक्षात ठेवाव्यात? नमस्कार मित्रांनो. वय 20 असो, 40 असो किंवा 70, मन मात्र नेहमी तरुणच राहतं. आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे की माणूस आयुष्यभर प्रेम, आकर्षण आणि जवळीक अनुभवत राहतो. नाती ही फक्त तरुणांसाठी नसतात, तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी असतात ज्याला भावनिक जोडणी वाटते. पण जसं वय वाढतं, तसं शरीर, मन आणि जीवनशैलीत अनेक बदल होतात. त्यामुळे संबंध ठेवताना काही खास गोष्टींची काळजी घेणं गरजेचं ठरतं. तर चला, आरामात बसा आणि आजची ही रंजक चर्चा सुरू करूया. 1. आरोग्याला प्राधान्य द्या. वय वाढल्यावर शरीर पूर्वीसारखं तगडं राहत नाही. त्यामुळे सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक वेळा लोक लाजेमुळे डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत, पण आतल्या आरोग्याबद्दल खात्री नसते. विशेषतः जर तुम्हाला हृदयविकार, मधुमेह किंवा रक्तदाबाची समस्या असेल, तर कोणतीही ताण देणारी कृती करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण रोमांस तेव्हाच आनंददायक असतो जेव्हा शरीर आणि मन दोन्ही निरोगी असतात. 2. आपल्या शरीराच्या मर्यादा ओळखा. 20 वर्षांचा स्टॅमिना आणि 60 वर्षांचा स्टॅमिना सारखा नसतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या मर्यादा समजून घेणं खूप गरजेचं आहे. हळूहळू आणि आपल्या क्षमतेनुसारच पुढे जा. जास्त ताण घेतल्याने स्नायू दुखणे, श्वास लागणे किंवा अशक्तपणा येऊ शकतो. तुम्ही आपल्या वयाचा आदर केला पाहिजे. वय तुम्हाला थांबवत नाही, ते फक्त तुम्हाला सांगतं की आता गोष्टी स्मार्टपणे करायच्या आहेत. 3. आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. या वयात सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे संवाद मोकळा असतो. काय आवडतं, काय नाही, कोणत्या गोष्टींमुळे त्रास होतो, या सगळ्यावर स्पष्टपणे चर्चा करणं खूप गरजेचं आहे. कारण संवाद तुटला तर नातं टिकवणं कठीण होऊ शकतं. आणि लक्षात ठेवा, वय वाढल्यानंतर लोक अधिक संवेदनशील होतात. थोडीशी गैरसमजही मोठी होऊ शकते. त्यामुळे जितकं मोकळेपणाने बोलाल, तितकं नातं मजबूत होईल. 4. भावनिक नातं सर्वात महत्त्वाचं. अनेकांना वाटतं की संबंध फक्त शारीरिक असतात. पण खरं म्हणजे वय वाढल्यावर भावनिक जोड अधिक महत्त्वाची होते. एकमेकांना समजून घेणं, वेळ घालवणं, गप्पा मारणं, या सगळ्या गोष्टी नातं सुंदर बनवतात. जर भावनिक नातं मजबूत असेल, तर शारीरिक संबंध आपोआप चांगले होतात. या वयात प्रेम व्यक्त करणंही खूप महत्त्वाचं असतं. खांद्यावर हात ठेवणं, गोड शब्द बोलणं, छोट्या छोट्या कौतुकांनी मनाला खूप समाधान मिळतं. 5. घाई टाळा. घाईत केलेल्या रोमांसमध्ये मजा नसते. आणि हे विशेषतः 50-60 नंतर अधिक खरं ठरतं. या वयात शरीराला फुर्तीपेक्षा आराम जास्त आवश्यक असतो. हळूहळू पुढे जाणं, वातावरण तयार करणं आणि रिलॅक्स राहणं, यामुळे अनुभव अधिक आनंददायक होतो. घाई केल्याने मजा कमी होतेच, पण दुखापत किंवा थकवा येण्याची शक्यता वाढते. 6. आरामदायक वातावरण तयार करा. वय वाढल्यावर शरीरात कडकपणा, हाडदुखी किंवा जखडणी येणं सामान्य आहे.
त्यामुळे संबंधांसाठी आरामदायक आणि सुरक्षित वातावरण असणं खूप गरजेचं आहे. बिछाना योग्य असावा, जागा आरामदायक असावी, खोलीचं तापमान योग्य असावं. या छोट्या गोष्टी अनुभव अधिक चांगला करतात. छोट्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, कारण अस्वस्थता कधीच आनंद देऊ शकत नाही. 7. पुरेसं पाणी आणि पोषण घ्या. या वयात थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येणं लवकर होऊ शकतं. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणं आणि योग्य पोषण घेणं खूप महत्त्वाचं आहे. संबंधांपूर्वी आणि नंतर पाणी पिणं, शरीराला विश्रांती देणं आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. काही लोक याकडे हलकं घेतात, पण हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि ऊर्जेसाठी अत्यंत आवश्यक आहे. 8. वैयक्तिक स्वच्छता आणि आत्मविश्वासावर लक्ष द्या. स्वच्छता ही फक्त दिसण्यासाठी नसते, तर ती नात्यातील आराम आणि आत्मविश्वासाचा महत्त्वाचा भाग असते. थोडं फ्रेश राहणं, स्वच्छ आणि नीटनेटके राहणं, चांगलं तयार होणं, या सगळ्या गोष्टी कोणत्याही वयात आकर्षण वाढवतात. आत्मविश्वास तिथूनच येतो जिथे माणसाला स्वतःबद्दल चांगलं वाटतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला चांगलं वाटू देता, तेव्हा तुमचा जोडीदारही सहज आणि आरामदायक वाटतो, ज्यामुळे नातं अधिक मजबूत होतं. 9. नात्यात अपेक्षा संतुलित ठेवा. प्रत्येकाचं शरीर वेगळ्या प्रकारे बदलतं. काही जण 50व्या वर्षीही खूप सक्रिय असतात, तर काही 65व्या वर्षी अधिक सावध असतात. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण स्वतःकडून किंवा आपल्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो. स्वतःची आणि जोडीदाराची क्षमता समजून घ्या. तुलना करणं, दबाव टाकणं किंवा नाराज होणं, यामुळे नातं तुटतं, तयार होत नाही. या वयात समजूतदारपणा हीच सर्वात मोठी किल्ली आहे. अपेक्षा ठेवा, पण त्या वास्तववादी असू द्या. 10. सुरक्षिततेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अनेकदा लोकांना वाटतं की एका ठराविक वयानंतर सुरक्षिततेची गरज नसते, पण हे चुकीचं आहे. संसर्ग, जळजळ किंवा इतर आरोग्याच्या समस्या कोणत्याही वयात होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षितता आणि स्वच्छतेला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा नियमित तपासणी करणंही आवश्यक असतं. यात लाजण्यासारखं काही नाही. उलट ही शहाणपणाची गोष्ट आहे. मित्रांनो, वय ही फक्त एक संख्या आहे. मन तरुण असेल तर आयुष्य नेहमीच सुंदर वाटतं. पण त्याचबरोबर समजूतदारपणा, आराम आणि आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही या 10 गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमचं नातं केवळ सुरक्षितच नाही तर अधिक मजबूत आणि आनंदी बनेल. वयानुसार अनुभव वाढतो आणि जेव्हा अनुभवाला प्रेमाची जोड मिळते, तेव्हा जीवन अधिक सुंदर होतं. ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर ती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. स्वतःची काळजी घ्या, आपल्या नात्यांचा सन्मान करा आणि आयुष्य मनापासून जगा. धन्यवाद.